आज होणार अंतिम वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 30 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज अंतिम वाटप होणार आहे. भावाचे वचन जे आहे ते आज पूर्ण होणार आहे. कारण की आज महिलांच्या खात्यावर काही महिलांच्या 9,600 तर काही महिलांच्या 2100 अधिक 2100 असे मिळून 42 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता नेमकं अपडेट काय आलेली आहे आणि संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. आज दिनांक आहे 30 नोव्हेंबर. आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. लाभार्थी महिलांसाठी आज पैसे भेटणार, परंतु फक्त याच निवडक महिलांना, म्हणजे काही निवडक महिला असणार आहेत त्याच महिलांना आज पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. काही महिला यातून वगळल्या सुद्धा जाणार आहेत, ज्या की महिला योजनेच्या बाहेरच काढल्या जाणार आहेत. थोडक्यात असे देखील आपण म्हणू शकतो. आज का महिलांना पैसे भेटणार, तर हे पहा, आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही जर बातम्या पाहत असाल किंवा इतर गोष्टी पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गोष्ट स्पष्ट करून सांगितली होती की मी माझ्या बहिणीला नोव्हेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे देऊन टाकेल, असे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील सांगितले होते. आता पैसे नेमकं आणि ज्या महिलांना आजपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. ज्या महिला अगोदर राहिलेल्या आहेत त्यांना फक्त 1,500 भेटले किंवा फक्त 3,500 भेटले किंवा फक्त 4,500 भेटले किंवा ₹1 जरी नसेल भेटला तरी अशा महिलांसाठी देखील एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता नोव्हेंबर महिन्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज पैसे वाटप होणार आहेत, परंतु पैसे निवडक बहिणींना मिळणार आहेत आणि एकूण 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. एकूण 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत. आता 3 टप्पे नेमकं कोणते असणार आणि कोणत्या महिलांसाठी हे 3 टप्पे असणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. पहिला टप्पा असणार आहे, त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा. आता किती तारीख देखील तुम्हाला मी एक्झॅक्ट तारीख देखील सांगून टाकतो की कोणत्या टप्प्यामध्ये कोणती तारीख आहे किंवा कोणत्या तारखेला महिलांना पैसे भेटणार. तर आज 30 नोव्हेंबर आहे मित्रांनो आणि आज काय असतं तर आज बँका ज्या आहेत त्या बंद असतात. हे पहा, पैसे तर वरून पाठवणार आहेत, परंतु आज बँका बंद असल्यामुळे आता अशा कोणत्या बहिणींना पाठवणार आहेत तर हे पहा, 30 तारीख एक पहिली तारीख, त्याच्यानंतर दुसरी तारीख आहे मित्रांनो 5 डिसेंबर आणि तिसरी तारीख म्हणजे 7 डिसेंबर. या 3 तारखा तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. प्रत्येक तारखेचं महत्त्व तुम्हाला सांगतो. आज आपण 30 तारखेचं माहिती जाणून घेऊया. आज 30 नोव्हेंबर असल्यामुळे आज महिलांच्या खात्यात जवळपास 40 ते 50% महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत त्याच्याविषयी देखील यादी आपल्याकडे पुढे आहे, ती आपण पुढे खाली पाहूया. परंतु त्याच्या अगोदर अशा महिलांना पैसे येणार आहेत ज्या महिलांनी ऑगस्ट आणि जुलैमध्ये अर्ज केले असतील, तर अशा महिलांना आज पैसे येणार आहेत. जर मागील हप्ता तुमचा पेंडिंग राहिला असेल, पैसे पडले नसतील, तर ते मागचे पैसे आज तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्यानंतर 5 तारीख देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 5 तारखेला काय होणार तर हे पहा, 6वा अधिक 7वा हप्ता जो आहे तो वाटप तर केला जाणारच आहे, परंतु 6वा अधिक 7व्या हप्त्याचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला देतील किंवा मुख्यमंत्री नवीन होणारे देवेंद्र फडणवीस साहेब ते तुम्हाला पैसे वाटप करतील. आता या दोन्हीपैकी जो कोणीही मुख्यमंत्री शपथविधी घेईल, शपथविधी झाला की नंतर जवळपास 12 तासाच्या आत ऑर्डर जी आहे ती वरून येणार आहे किंवा पैसे जे आहे ते चेक साईन होऊन येणार आहेत आणि त्याच्यानंतर महिलांना 6वा अधिक 7वा हप्ता 2100 अधिक 2100 म्हणजे 42 रुपये वाटप केले जाणार आहेत. आणि हे 7 तारीख कशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे तर ज्या महिलांना याच्या अगोदर ₹1ही आला नाही किंवा पैसे आतापर्यंत आले नाहीत तर त्या महिला, तसेच ज्या महिलांना 6व्या अधिक 7व्या हप्ता देखील आला नव्हता तर अशा महिलांच्या खात्यावर एकूण 9,600 रुपये देखील जमा होऊ शकतात. म्हणजे पहिले 7,500 किंवा 7,500 आणि आताचे 42 रुपये म्हणजे 9,600 पेक्षाही जास्त पैसे महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. आता या 3 तारखा पाहिल्या. आता निवडक जिल्हे पाहूया आपण. हे पाहू शकता तुम्ही 415 रुपये कशाचे आहे तिथे किंवा याच्याऐवजी 2,500 रुपये देखील तुम्हाला आपण सांगितले होते की किंवा 2,500 अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत वाटप केले जाणार होते. ते काही महिलांना भेटले, परंतु काही महिला त्यापासून वंचित राहिल्या आहेत. आता ज्या महिला वंचित राहिल्या त्या महिला नेमकं काय करायचं त्यांनाही सांगतो. तर तुम्हाला सर्वात प्रथम एकच काम करायचं आहे. जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर गॅस टाकी भरता वेळेस किंवा भरण्याच्या एजन्सीमध्ये जाऊ शकता. त्या ठिकाणी बुकिंग करून गॅस भरा, जेणेकरून तुमच्या खात्यावर सबसिडी जी आहे ती डायरेक्ट DBTद्वारे प्राप्त होत असते. आता कोणत्या खात्यावर पैसे पडतात सबसिडीचे तर जे बँक आधार कार्डला तुमच्या लिंक आहे आणि जो नंबर ज्या नंबरने तुम्ही बुकिंग करता तो नंबर जर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तर मग मात्र हे पैसे तुम्हाला पडून जातात. 2,500 रुपये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत. आणि त्याच्यानंतर 415 ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे तर अशा महिलांना 415 किंवा 350 रुपये सबसिडी जी आहे ती एका गॅस सिलेंडर मागे भेटू शकते. आता याच्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे
12 तासात ऑर्डर येणार आहे मित्रांनो. हो मित्रांनो, ज्या दिवशी शपथविधी होईल आणि त्या दिवशी शपथविधी झाला की लगेच 12 तासाच्या आत ऑर्डर रिलीज होणार आहे. 6व्या अधिक 7व्या हप्त्याचं बजेट तुम्ही म्हणू शकता ते पडणार आहे. आता प्रतीक्षा संपलेली आहे, पैसे वाटप तर होणारच आहेत, परंतु आज शनिवार असल्यामुळे आज बँका ज्या आहेत त्या बंद असतात हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे आज पैसे फक्त वाटण्यास सुरुवात केलेली आहे. आज दुपारपर्यंत महिलांना पैसे पडलेही असतील आणि नसतील पडले तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला पैसे पडले नाहीत. आपण तुमची दक्षता घेऊन फक्त तुमचे आपले जेवढे सबस्क्रायबर्स आहेत ना ते सबस्क्राईब करून किंवा व्हिडिओला लाईक करून कमेंट करतील त्या महिलांची आपण कमेंटची 100% दखल घेतली जाणार आहे आणि त्यांच्या कमेंट आपण पुढे फॉरवर्ड करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल डेस्कवर किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या ईमेल डेस्कवर पाठवणार आहोत की एवढ्या महिलांची यादी आहे आणि या महिलांना त्वरित पैसे पाठवा. त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही. तुमचे नाव व जिल्हा फक्त कमेंट करा आणि पैसे भेटले की नाही तेवढं सांगा. भेटले असतील तर धन्यवाद म्हणून देखील तुम्ही सांगू शकता, परंतु जर भेटले नसतील तर आम्हाला पैसे भेटले नाहीत, आमचा जिल्हा समजा बीड आहे किंवा छत्रपती संभाजीनगर आहे किंवा कोणताही जिल्हा असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्हाला देखील यादी पुढे पाठवण्यास अत्यंत मदत होणार आहे. आता सोमवारी बँका चालू असणार आहे, त्यामुळे पैसे सोमवारी येतील का? तर हो मित्रांनो, पैसे सोमवारी येऊ शकतात. आज शनिवारमुळे थोडी तांत्रिक अडचणीमुळे अडचण येऊ शकते, परंतु सोमवारी बँका चालू असणार आहेत आणि पैसे सोमवारी पडून जाणार आहेत. तर ते 10 जिल्हे कोणते आहेत किंवा त्या 8 बँका कोणत्या आहेत त्या बँकेचेच पैसे आज सर्वात अगोदर पडणार आहेत. ते 8 बँका आहेत मित्रांनो. त्या 8 बँकेमध्ये तुमचे खाते जर असेल तर पैसे तुम्हाला सर्वात अगोदर किंवा लवकरात लवकर भेटणार आहेत. सर्वात पहिली बँक आपली सर्वांची आवडती आणि माझीसुद्धा आवडती बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. ज्या बँकेमध्ये आधार कार्डचं लिंक असेल, सर्व गोष्टी ओके असतील तर पैसे पडण्यास अद्यापपर्यंत काही अडचण आली नाही आणि इथून पुढेही शक्यतो येणार नाही. त्यामुळे पोस्टाच्या बँकेत खाते नसेल तर उघडून घ्या किंवा आतापर्यंत जर तुम्ही उघडले असेल, आपले सबस्क्रायबर असाल तर, कारण सुरुवातीपासून महिलांना आपण सांगत आलेलो आहोत पोस्टाच्या बँकेत खाते उघडा, आधार कार्ड लिंक करा, हे गोष्टी तर सांगितलेल्या आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. ही बँक देखील अत्यंत उत्कृष्ट दर्जाची बँक आहे. या बँकेत देखील पैसे लवकर पडतात, आधार कार्ड लिंक असते. त्याच्यानंतर आहे HDFC आणि बंधन बँक, त्याच्यानंतर युनियन बँक, त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपली बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक देखील म्हणू शकता तुम्ही. तर या बँके आहेत आणि या बँकेमध्ये पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर जमा लवकर होतात. त्याच्यानंतर येस बँक देखील म्हणू शकता किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील आहे. अशा 7 ते 8 बँका आहेत मित्रांनो. त्या बँकेमध्ये पैसे भेटणार, हे पुढील हप्ता भेटणार आहे, परंतु ज्या मागील महिला राहिलेल्या त्यांचं नेमकं काय, तर हा प्रश्न जवळपास सर्वच महिलांना पडलेला होता. आता जिल्हे देखील आपण पुढे पाहणार आहोत, परंतु जिल्हे पाहण्याच्या अगोदर हे आपण पाहूया. पुढील हप्ता येणारच आहे, परंतु ज्या मागील महिला राहिल्या त्यांना भेटणार का नाही किंवा पैसे पडणार का त्या महिला योजनेतून बाहेर बाद झाल्या, ती देखील माहिती तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर हे पहा, योजनेतून फक्त काही महिला वगळल्या गेलेल्या आहेत. ज्या महिला इतर 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेत आहेत अशाच महिला योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत. ज्या महिला एकाच योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत आणि इथून पुढेही भेटत राहणार. उलट याच्या पुढे हप्ता वाढून भेटत राहणार. परंतु जर तुम्ही इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र इथून पुढे तुम्हाला 1 रुपयासुद्धा येणार नाही. आणि जवळपास 45 लाख महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्या महिला 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत तरी देखील अर्ज करून पैसे त्यांनी घेतलेले आहे. तर पैसे भेटण्याची अंतिम तारीख देखील तुम्हाला मी सांगून टाकतो, 5 डिसेंबर मित्रांनो. 6वा अधिक 7वा हप्ता येण्याची अंतिम तारीख म्हणजे 5 डिसेंबर आहेत. कारण शपथविधी झाला की जवळपास 10 ते 12 तासात ऑर्डर येणार आणि बजेट अप्रूव्ह होऊन लगेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होणार. आता जिल्हे कोणते आहे कोणते जिल्हे राहिलेले आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे भेटले नाहीत तर त्या जिल्ह्याची डायरेक्ट नावच तुम्हाला सांगून टाकतो मी. कुठल्याच प्रकारची अडचण त्यामुळे राहणार नाही. प्रथम जिल्हा आहे मित्रांनो सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, त्याच्यानंतर आहे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे. तर एवढ्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पैसे आलेले नाहीत. जवळपास 70 ते 80% महिला नक्कीच राहिलेल्या असणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात सर्वात अगोदर आता 5 पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे या जिल्ह्यांपासून. त्याच्यानंतर इतर तुमचे जिल्हे जे राहिलेले आहेत, बीड असेल, जालना असेल, परभणी किंवा हिंगोली, नांदेड असेल, लातूर असेल किंवा धाराशिव असेल, तर तुम्हाला त्या जिल्ह्यात देखील पैसे जे आहेत ते थोडेसे उशिरा भेटणार आहे. थोडेसे उशिरा म्हणण्यापेक्षा 5 तारीख झाली की लगेच तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार आहेत. मित्रांनो, आपण कुठल्या प्रत्येक छोटे असो किंवा मोठे असो तुम्हाला अपडेट दिलेली आहे. या जिल्ह्यात देखील पैसे येणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर महत्त्वाचं महिलांना प्रश्न होता, सर लाडकी बहीण शिलाई मशीन योजनेचं काय झालं? तुम्ही तर म्हणलात अर्ज होणार चालू. तर हे पहा, अर्ज जे आहे ते नवीन महिन्यापासून किंवा डिसेंबर महिन्यापासून चालू होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयारीला लागायचे आहे. तुमचे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर ते व्यवस्थितरित्या काढून ठेवा. कारण की
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीनसुद्धा भेटणार आहे, परंतु फक्त निवडक महिलांना किंवा ज्या महिला व्यवस्थितरित्या अर्ज करतील. तर अर्ज कसा करायचा ते अर्ज हे पहा, लास्ट टाईम काही महिलांचे अर्ज सुटले होते सिलाई मशीनचे, अर्जही केले, पैसेही भरले, त्यांनी फी अर्ज भरण्यासाठी 200 रुपये 100 रुपये भरले, परंतु 1 रुपयाही आला नाही किंवा सिलाई मशीनचं तर नामोनिशाणसुद्धा आलेलं नाही. तर टेन्शन घेऊ नका, आता एकदम ओरिजिनल माहिती तुम्हाला सांगून टाकतो. लास्ट टाईम जे अर्ज भरले होते ते फक्त शिंपी महिलांना भरायचे सांगितले होते, म्हणजे टेलर काम करतात महिला किंवा इतर महिला अशा असतात की त्यांना समजा जमतं बुवा काम, त्यामुळे त्या महिलांनी भरायचे होते. परंतु भरपूर महिलांनी भरल्यामुळे ते सध्या कोणाला शिलाई मशीन भेटली नाही. परंतु टेन्शन घेऊ नका, आता नवीन अर्ज देखील लवकरच सुरू होणार आहेत, येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच. आणि ते अर्ज चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपलाच चॅनल घेऊन येत असतो मित्रांनो, कारण यूट्यूबवर देखील तुम्ही पाहू शकता सर्वात ट्रेंडिंगवर आपण व्हिडिओ आपले असतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करून ये ना, सबस्क्राईब करत जा, कारण की यामुळे आम्हाला देखील आमचा देखील उत्साह वाढतो. व्हिडिओ बनवण्यासाठी आमची टीम दिवस रात्र तुमच्यासाठी कार्यरत असते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त व्हिडिओला लाईक करा. ज्या दिवशी सिलाई मशीनचे अर्ज सुटतील त्याच दिवशी आणि त्याच क्षणाला आपण तुमच्याकडे पर्यंत ती अपडेट घेऊन येणार आहोत. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा. धन्यवाद.